घटना आहे पुण्यामधील। आता दोन पवित्र नाती एकत्र येणार होती, परंतु आजच्या युगामध्ये ही पवित्र नाती राहिलेली आहेत का? तर आजचा विषय आहे, लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले आणि चक्क त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, परंतु पुढे जे घडलं ते त्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारी परिस्थिती निर्माण झाली। असं घटनेमध्ये काय झालं पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता लग्न म्हटलं की यामध्ये अनेक गोष्टी आल्या। लग्नानंतर कोणी कोणाचा खून करतंय, अक्षरशः बायको नवऱ्याला मारते किंवा नवरा बायकोला मारतंय, अशीच परिस्थिती महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा निर्माण होत आहेत। त्याचबरोबर आता अशी एक घटना पुण्यामधून समोर येत आहे की युवक आणि युवतीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असताना दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, परंतु पुढे जे घडलं ते अक्षरशः पायाखालची जमीन सरकवणारी परिस्थिती निर्माण झाली। असं मग त्या युवकाने काय केलं आणि त्यानंतर युवतीसोबत काय झालं हे आज आपण बघणार आहोत। आता लग्न म्हटलं की दोन पवित्र नाती एकत्र येतात, प्रेम जिव्हाळा या सर्व गोष्टी येतात, एकमेकांना समजून घेणे या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो। परंतु आजकालच्या परिस्थितीमध्ये, आजकालच्या कलियुगामध्ये हे पवित्र नातं राहिलेलं आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे। मग युवक आणि युवतीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले। दुसरीकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिसकटली आणि लग्न मोडले। त्यानंतर युवतीचे तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। लग्नाची बोलणी करायला आले, त्यानंतर फिरायला सुद्धा गेले आणि दोघांनी शरीर संबंध ठेवले, परंतु दुसरीकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिसकटली होती आणि मग लग्न सुद्धा मोडले होते। त्यानंतर युवतीचे तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी तिचा विवाह ठरवला होता। आता त्या युवतीचा दुसरीकडे विवाह ठरवल्याबरोबर त्या युवकाला याबाबतची माहिती समजली। मग त्याला प्रचंड राग आला, कारण त्याला ती मुलगी आवडली होती, दोघांची बोलणी सुरू होती, मग दोघे फिरायला सुद्धा गेले होते आणि अक्षरशः त्यांनी चुकून शरीर संबंध ठेवले। मग या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला, कारण की ती युवती जी होती ती सुद्धा दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करण्यास तयार होती। मग हे ते त्या युवकाला समजलं। युवकाला याबाबतची माहिती समजताच त्याने युवतीला त्रास द्यायला सुरुवात केली। दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडिओ तिच्यासोबत ठरवलेल्या मुलाला देखील दाखवले। त्यानंतर युवतीचे जुळलेलं लग्न सुद्धा मोडले। म्हणजे लग्नाची बोलणी सुरू करायला आले होते, ते फिरायला सुद्धा गेले होते। मग त्या युवकाने काय केलं की त्या दोघांमध्ये झालेले शरीर संबंध त्याने रेकॉर्ड्स केले आणि तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला त्याने दाखवलं। युवतीचं त्यानंतर जुळलेलं दुसरं लग्न जे आहे ते मोडलं। सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी युवकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग, बदनामी, छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली। आता पोलिसांनी असं सांगितलं होतं की युवती आणि आरोपी युवक यांची पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरू होती। सर्वजण अगदी आनंदात होते। आता ते एकमेकांना भेटून मग त्यांच्यामध्ये बोलणी होणार आणि त्यानंतर लग्न ठरणार आणि दोघांचा अगदी थाटामाटात विवाह पार पाडणार असं दोघांच्या घरच्यांच्या मंडळींना असं वाटत होतं। यावेळी मग युवक आणि ती युवती जी होती यांची लग्नापूर्वी बोलणी सुरू होती। त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। मात्र नंतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं आणि युवतीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरले। ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीने नव्या ठिकाणी ठरलेल्या युवकाची भेट घेतली। आता तिचं दुसरं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर पहिला जो युवक होता त्याला प्रचंड राग आला, कारण की त्याच्यासोबत तिने शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यानंतर त्याला असंच वाटत होतं की तिने माझ्यासोबतच लग्न करावं, परंतु युवतीने दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता। त्याला प्रचंड राग आल्यानंतर त्याने काय केलं की ज्याच्याशी लग्न ठरलेलं आहे त्याची भेट घेतली आणि त्याच्यासमोर युवतीसोबतचे गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडिओ दाखवले। हे पाहून त्या युवकाने त्यांचे जमलेले लग्न मोडले।
युवतीने म्हणजेच त्या मुलीने त्यानंतर थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली। तिने आपल्या तक्रारीत सांगितले की आरोपीने विश्वासघात करून तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण केले, त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली। यासोबतच लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केलेला आहे। म्हणजे बघा लोक कुठल्या थराला पोचलेली आहेत बघा। दोन्हीकडची मंडळी बघण्याचा कार्यक्रम होता आणि बघायला सुद्धा आले। लग्नाची बोलणी सुरू होती। लग्नाची बोलणी सुरू असताना त्यांनी असं ठरवलं की मग आता फिरायला जायचं। फिरायला गेल्यानंतर अक्षरशः दोघांच्या संमतीनं जे आहे ते त्यांच्यात शारीरिक संबंध झाले होते, कारण मुलगी खुश होती, तो मुलगा सुद्धा खुश होता। आता त्यांचं लग्न होणार असं दोघांनाच वाटत होतं। मग दोन्हीकडच्या घरच्यांना असं काय झालं की त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्न मोडलं। परंतु इकडे या दोघांचा शरीर संबंध झाला होता आणि अक्षरशः त्या मुलाने याचे चित्रीकरण, फोटोज वगैरे सर्व काही त्याने काढलं सुद्धा होतं, परंतु हे त्या युवतीला माहीत नव्हतं। मग युवतीने यानंतर थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिने तक्रार द्यायला सुरुवात केली। मग तिने सांगितलं की त्या मुलाने म्हणजेच तिने आरोपीने विश्वासघात करून तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण केले, त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली। यासोबत लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केला। मग सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी युवकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग, बदनामी, छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मग युवती आणि आरोपी युवक यांच्या पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरू होती। त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। मात्र नंतर काही कारणामुळे हे नातं तुटलं आणि युवतीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरले। ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीने नव्या ठिकाणी ठरलेल्या युवकाची भेट घेतली आणि त्याच्यासमोर युवतीसोबतचे गुपचूप चित्रीकरण म्हणजे शरीर संबंध ठेवलेले जे चित्रीकरण होतं त्याने अक्षरशः त्याला दाखवलं आणि त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली। मग त्याने या लग्नाला नकार दिला आणि मग तिचे सुद्धा लग्न जमले। तर अशी ही संपूर्ण आजची घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। ही कुठे बाहेर बिहारमध्ये कुठल्या राज्यात घडलेली नाही, तर चक्क महाराष्ट्रात घडलेली आहे। महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे। महाराष्ट्रातील लोकांची मानसिक स्थिती जी आहे ती आता बदललेली आहे। तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।